ओके ठीक आहे बाळांनो, लास्ट लेक्चर एक एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला दिलं होतं. भरपूर जणांनी ट्राय केला असेल. जो स्वतः आन्सर घ्यायचं पटकन आपला सोल्युशन गिवन. बाळांनो क्लिअर कट आहे आपल्याला काय दिलेलं आहे. तर हा जो काही हे जे काही क्वेश्चन स्टार्टिंगचं इफ पासून देन पर्यंत हे गिवन आहे आणि हे जे आहे हे प्रूव्ह करायचंय. बरोबर आहे. मग स्टार्टिंग आपण करा गिवन पासून. गिवन काय आहे? एक्स प्लस आय वाय ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू वाय प्लस व्ही आर. बरोबर आहे. ओके आता मला ही साईड सोडवायची. आपण कधी लेफ्ट साईड सोडवतो का? नाही ना. मग गोल होत असेल तो साईड चेंज करून घ्या. दॅट इज जास्त करून होणार नाही. वाय प्लस व्ही आय इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय ब्रॅकेट क्यूब. आता गोल होणार नाही जास्त. म्हणजे आता लेफ्ट साईड सॉल्व्ह करायची नाही, राईट साईड सॉल्व्ह करायची. आता या पहिल्या एक्सला मी म्हणतो ए आणि याला म्हणतो बी. म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायचा? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा. देअरफोर वाय प्लस व्ही आय इज इक्वल टू, इकडे मला तो फॉर्म्युला वापरायचा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. ओके काय फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा? सिन्स ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. मग एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर आय वाय प्लस 3x आय वाय स्क्वेअर प्लस आय वाय ब्रॅकेट क्यूब. अडचण बोला बरं. फॉर्म्युला समोर लिहिलाय, वापरून दाखवलाय. बरोबर आहे. ओके देअरफोर वाय प्लस व्ही आय इज इक्वल टू काय? एक्स क्यूब प्लस 3 हा एक्स स्क्वेअर आय वाय. चालेल का? ओके प्लस हा 3x हा जो स्क्वेअर आहे वायचा पण आहे आणि आयचा पण आहे ना. मग वायचा स्क्वेअर झाला वाय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर प्लस आता हा जो क्यूब आहे दोघांचा पण आहे म्हणजे आयचा क्यूब इंटू वाय. अडचण बोला बरं. अरे अडचण वाटते काही? ओके आता मी डायरेक्टली दोन व्हॅल्यू पुट करणार आहे. एक तर आय स्क्वेअरची आणि दुसरी आय क्यूबची. ओके देअरफोर वाय प्लस व्ही आय इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर वाय इंटू आय प्लस 3xy स्क्वेअर इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -1 प्लस आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू जर -1 आहे तर आय क्यूबची व्हॅल्यू किती? -8 इंटू वाय क्यूब. याला सीएससी रिझनिंग असतात. काय काय वापरलं तुम्ही? सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 हे आपल्याला माहिती आहे. जर दोन्ही बाजूला आय ने मल्टिप्लाय केलं आय क्यूब आय स्क्वेअरला आय ने मल्टिप्लाय केलं की त्याला I⁻³ इज इक्वल टू इकडे आय ने मल्टिप्लाय केलं तर काय आला? -. अडचण काही? ओके या दोन्ही व्हॅल्यूज पुट केलेल्या आहे. ओके देअरफॉर सिम्प्लिफाय केलं वाय प्लस व्ही आय इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर वाय इंटू आय प्लस सॉरी इथं प्लसचा काय होईल? -3 इंटू 1 3xy स्क्वेअर मायनस आय इंटू वाय क्यूब. अडचण बोला बरं. आता ज्यांच्यामध्ये आय नाहीये त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी घेतो आपण. ह्या दोघांमध्ये आय नाहीये. बरोबर आहे. ह्या दोघांना एकत्र करून घेऊ.
म्हणजे इथं काय होईल, y प्लस vi इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x वाय स्क्वेअर प्लस, आता हे जे दोघं जण आहे यांच्यातनं आपण आय कॉमन घेऊ. जर आय कॉमन घेतला, हा आय कॉमन काढला तर काय शिल्लक राहणार, 3x² मायनस वाय क्यूब इंटू अडचण. ओके, आता म्हणलं बा इथे आय नाहीये म्हणजे हा रिअल पार्ट, इकडे याच्यात आय नाहीये म्हणजे हा रिअल पार्ट. आयचा कोइफिशियंट म्हणजे हा तो इमॅजिनरी पार्ट झाला, इकडे आयचा कोइफिशियंट हा आहे म्हणजे हा काय झाला, इमॅजिनरी पार्ट झाला. बरोबर आहे. ओके, इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. इक्वेट करा बरं 2 मिनिटं.